गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि या ज्या मनरेगामध्ये निधी न मिळाल्यामुळे आम्ही विचारणा या संबंधाने मंत्री महोदयांना केलेली होती आणि त्यांनी जसं मागे आम्ही सांगितलं की 2 तासामध्ये मी तुमचे समाधान करतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं. तर आता त्यांनी आम्हाला बोलवून आमच्या जिल्ह्याला निधी देण्याकरता त्यांनी आता उद्याच्या उद्या DR काढून आमच्या गोंदिया जिल्ह्याला निधी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि आमचं समाधान झालेलं आहे. निश्चितपणे मार्गी लागणार आहे आणि एक समाधानकारक निधी ते सध्यामध्ये देत आहेत आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये उर्वरित निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि जी आमची मागणी होती ती आता पूर्ण होणार. मनरेगामध्ये कोणत्याही प्रकारचा पगार कमी करण्यात आलेला नाही. उलट्या शासनाने मजुरीचे दर वाढवलेले आहे आणि निश्चित रूपाने जेवढेही आपला जो कामगारांचा जो निधी असतो म्हणजे मजुरांचा जो निधी असतो तो वेळोवेळी वेळेवर त्यांना देण्यात येतो. हा जो निधीची जी चर्चा होती ते जे गावामध्ये आपण वैयक्तिक लाभार्थ्यांची जे कामं असतात आणि त्यांच्या पुस्तकाचा निधी असतो त्याबद्दल आजची चर्चा होती आणि निश्चितपणे तो सुद्धा निधी आता मंत्री महोदय देणार. आजचा विषय जो आणता होता आम्ही आग्रही होतो की आम्हाला गोंदिया जिल्ह्याला शून्यावर ठेवला आहे त्याचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आज मंत्री महोदयाने सांगितलं की